शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम दिसत असतो केळी पिकामध्ये. आज तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा जेव्हा निसवाडला केळी येत असते तेव्हा त्यांचा घड हा सटकून जात असतो. तर आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात आलोय त्यांचाही घड हा निसून गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असं नुकसान होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना करावी, कोणत्या गोष्टींकडे शेतकरी दुर्लक्ष करत असतो, त्यामुळे असे प्रादुर्भाव आपल्या बागमध्ये दिसत असतात. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण केळीची निसवाड होत असते तेव्हा आपल्याला युरियाचं प्रमाण हे टाळायचं आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त युरिया दिला तर तुमचा हा घड पडू शकतो, फुल कमळ सहित खाली पडू शकतो. तर युरियाचं प्रमाण जेवढं लागेल तेवढंच द्यायचंय, जास्त देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि दुसरा जो प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो, जर झाडामध्ये कॅल्शियम येत असतं, कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य आहे. जेव्हा कमळ निघत असतं, कमळ निघाल्यानंतर सगळ्यात जास्त झाडाला कॅल्शियमची आवश्यकता असते, त्याच्यानंतर मॅग्नेशियमची आवश्यकता असते. हे दोन मुख्य अन्नद्रव्य म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, ते झाडाला कंटिन्युअली लागत असतात. त्यांचा जर कमतरता असेल तर त्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा एखादी म्हणजे आपल्या वेळेस घड पडू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, काय होत असतं, कमळ निघत असतं, कमळ निघताना जेव्हा आपला उन्हाचे चटके वगैरे त्या दांडूला जर बसत असतील आणि तो दांडूला जर जिथं वारंवार चटके बसून उन्हाचे चटके बसून उन्हाळ्यामध्ये सहसा हा प्रॉब्लेम येतो. पण आपण म्हणजे कंपल्सरी या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय. तर त्या दांडूला जर उन्हाचे चटके बसून तो दांडू तिथं निकामी होत असतो, सडल्यासारखा होऊन जातो, तरी सुद्धा आपला घडा पडू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, चौथा जो प्रादुर्भाव आहे, तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपला एखादी घड निसवाड झाला आणि कमळ निघाल्यानंतर जर ते कमळ एखादी पानावर जर डिपेंड असेल आणि शेतकरी मित्रांनो, जसं जसं त्याचं वजन वाढेल आणि ते पान जर अचानक तुटलं तर तो आपलं कमळ सहित घड खाली पडण्याचा आपल्याला धोका असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा 4 कारणांमुळे घड आपले पडत असतात किंवा कमळ सहित घड आपल्याला आपल्या केळी पिकामध्ये पडलेले हे दिसत असतात. तर शेतकरी मित्रांनो, काळजी एवढीच घ्यायची आहे, निसवाडच्या स्टेजमध्ये युरियाचं प्रमाण एकदम संतुलित द्यायचं आहे. जर कॅल्शियम दिलेलं नसेल तर कॅल्शियमची झाडाला पूर्णता करायची आहे. शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियमही दिलं तरी चालतं, कारण की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोन गोष्टी निसवाड झाल्यानंतर केळीला लागत असतात. आणि शेतकरी मित्रांनो, नत्र, फुरत, पालाश हेही देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला निसवाडच्या स्टेजमध्ये. आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं, या अशा गोष्टी कंटिन्युअली कॅल्शियम आपल्याला सोडायचं म्हणजे सोडायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, निसवाडच्या स्टेजमध्ये युरिया कमी देता आला तेवढा युरिया कमी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील किंवा तुमचं घड पडत असेल तर कशामुळे पडतंय, तुम्हाला जर अजून काही असं माहिती असेल तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.